श्री रेणुकादेवी संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी 1,01,00,000 रुपयांची सहायता, अन्य संस्थांनीही मदत करावी. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले. श्री रेणुकादेवी संस्थानने नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या पूरग्रस्तांना 1,01,00,000 रुपयाची सहायता केली आहे. इतर धार्मिक संस्थान व सामाजिक संस्था यांनी सुद्धा तशीच सहायता करावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या पत्रकार परिषदेतून केले. यावेळी त्यांचे समवेत तहसीलदार अभिजित जगताप, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, मुख्याधिकारी विवेक कांदे यांची उपस्थिती होती. मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सकाळी 11 वाजता श्री रेणुकामाता मंदिरात जाऊन सपत्नीक दर्शन घेऊन पूजा अर्चा केली. त्यानंतर यात्रा नियोजन अंतर्गत केलेल्या व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत लिफ्टसह स्कायवॉक, वाहनतळ आणि व्यापारी संकुल हे काम लवकरच पूर्ण केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. अतिवृष्टीबाधित नागरिक व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रशासन युद्धस्तरावर काम करीत आहे असे ते म्हणाले. पुरामुळे नदी व नाला काठची जमीन खरडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात शासन सहानुभूतीपूर्वक विचार करत आहे असे ते म्हणाले. आभार मानल्यानंतर पत्रकार परिषद संपली. प्रतिनिधी अंबादास मुक्ते, माहूर. नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.